आपण कोंडवा या भागात आहोत. आपल्यासोबत कोंडवा खुर्द गावचे ग्रामस्थ सुशांत लोणकर दादा आपल्यासोबत आहे. दादा नमस्कार. दादा तुम्ही ट्रस्टींनी एक आंदोलन केलं होतं. त्या संदर्भामध्ये तुम्ही पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांची भेट घेतली. तर काय नेमकं कशासाठी भेट घेतली? काय तुमचं नेमकं कारण आहे? मॅडम, ट्रस्टनी केलेल्या आंदोलनाबाबत मी माहिती अधिकार कायद्यान्वये माहिती मागितली. हे ट्रस्टचे जे आंदोलन होतं त्याच्यासाठी परवानगी मागण्यात आली होती का, पोलिसांकडनं परमिशन देण्यात आली होती का, तर आणि त्याच्यामध्ये ड्युटीवरती कोणते अधिकारी होते त्यावेळेस बंदोबस्ताला, याच्या संदर्भात माहिती मागितली असता मला त्यांच्याकडनं असं उत्तर मिळालं की सदर ट्रस्टला कलम 168 प्रमाणे ही नोटीस देण्यात आली होती की तुम्ही आंदोलन करू नका आणि त्याच्यामध्ये संविधानाचे पोलीस अधिनियम कलम 1951 37(1) आणि 37(3) उल्लंघन केले जाईल. तर सदर ट्रस्टींनी तरी सुद्धा हे आंदोलन केलं. जर त्यांना पोलिसांनी आंदोलन करण्यापासून मज्जाव केला होता आणि नोटीस दिली होती तरी सुद्धा त्यांनी आंदोलन केलं. आणि कोंढवा पोलीस स्टेशनचा कारभार असा की ज्या आंदोलनाला ते विरोध करतातच त्याच आंदोलनाला त्यांनी बंदोबस्त दिला. ज्या माझ्याकडच्या पोलिसांकडनं मिळालेल्या रेकॉर्डनुसार मला माहिती अशी होती की त्या बंदोबस्तामध्ये API वैरागकर साहेब, पोलीस कॉन्स्टेबल जाधव, पोलीस कॉन्स्टेबल कामटे, पोलीस कॉन्स्टेबल भोसले आणि हेड कॉन्स्टेबल जारंडे हे त्यावेळेस ड्युटीला होते बंदोबस्ताच्या. आणि ऍक्च्युअल मध्ये ज्यावेळेस माझ्या जागेवरती आले त्यावेळेस API मॅडम होते एक, त्याच्यानंतर PSI ज्यांना मी, ते 2 PSI होते त्यापैकी एक गावडे साहेबांना मी ओळखतो, आणि पोलीस हवालदार आणि DBचे पोलीस हे अशा पद्धतीने थांबले होते की आमच्यावरती दबाव आणण्यात आला. आणि मी त्यांना हात जोडून विनंती करत होतो की तुम्ही जे काय आहे ते आम्हाला रितसर नोटीस द्या. तर नोटीस न देता त्यांनी आमच्यावरती दबाव आणून आमचं कनेक्शन तोडलं. त्याच्यामध्ये माझं म्हणणं हे आहे की पोलिसांना मी वारंवार अर्ज करून चौकशी केली तरी पण त्यांनी उडवाउडवीची उत्तर दिली. त्यांनी मला एकदा सांगितलं की यांच्यावरती काही कारवाई करण्यात आली का असं विचारलं तर ते म्हणले कलम 2 नुसार आम्ही देऊ शकत नाही माहिती अधिकाराच्या. तर कलम 2 हे सांगतं की माहिती अधिकाराची व्याख्या सांगतं काय माहिती म्हणजे. तर त्याच्या संदर्भात मी कमिशनर साहेब यांच्याकडे अपील केलं. त्यावेळेस त्याची सुनावणी झाली ACP मॅडम यांच्याकडे. ACP मॅडमला प्रकरण कळल्यानंतर ACP मॅडमनी तत्काळ त्यांना आदेश दिले की जी काय माहिती यांना हवी ती द्या. त्याच्यानंतर सुद्धा त्यांनी मला माहिती अशी दिली की माहितीच उपलब्ध नाही. माहिती उपलब्ध नाही याचा अर्थ असा आहे की गुन्हेगारांनी गुन्हा केला तरी पण त्यांच्यावरती कोणताही गुन्हे दाखल झाले नाही. याच्या संदर्भात मी काल माननीय पोलीस कमिशनर अमितेश कुमार यांना भेटलो. त्यांच्या इतकं कार्यतत्परता आजपर्यंत मी कोणतेही कमिशनर, पुण्यातल्या कोणत्याही कमिशनर साहेबांकडनं बघितले नाही. त्यांनी तात्काळ त्या संदर्भात DCP झोन 2 आणि पोलीस इन्स्पेक्टर कोंढवा कुमार घाडगे साहेब यांना तात्काळ फोन लावून संबंधित गोष्टीची तात्काळ चौकशी करून त्याच्यावरती ताबडतोब जे काय आहे चौकशी करून ऍक्शन घेण्यासाठी त्यांना सांगण्यात आले. त्या संदर्भात मी कुमार घाडगे साहेबांना भेटलो. कुमार घाडगे साहेबांनी मला सांगितलं की तुम्ही तसं लेखी जबाब द्या आणि त्याच्यानंतर आम्ही चौकशी करू, विधीची हे मागू. त्यांनीच दिलेली नोटीस आहे, त्यांनीच सांगितलंय, मज्जाव केलेला आहे की बाबा तुम्ही आंदोलन करू नका. तरी पण त्यांनी माझा जबाब घेतलाय. बरं, जबाब घेतल्यानंतर तो जबाब मी दिलेला आहे तो 154(2) प्रमाणे मला तत्काळ भेटणं हे माझा मूलभूत हक्क आहे. मी त्याच्या संदर्भात त्यांना मागितलं तर ते म्हणले नाही चौकशी चालू आहे, चौकशी झाल्यानंतर तुमचा जबाब देतो. मी त्यांना कायदा सांगितला, कोणत्या कायद्याप्रमाणे माझा जबाब मला दिला पाहिजे, तेही दिलं नाही. तिथं मला वाटतं PSI प्रसाद जाधव होते, त्यांनी मला सांगितलं की हा कायदा FIR साठीच आहे, तुम्हाला ते भेटू शकत नाही. तर ठीक आहे, माझा जबाब आहे, माझ्या जबाबावरती माझी सही घेतलेली. उद्या जर कुणी जबाब बदलला आणि माझी डुप्लिकेट सही केली तर काय, माझा जबाब काय ते मला सांगितलं पाहिजे ना. त्यांनी मला 3 तास थांबून फक्त 1 पानाचा जबाब घेतलाय. त्याच्या संदर्भात माझी ही सगळी कंप्लेंट होती. पण ठीक आहे, आता त्यांनी मला, कुमार घाडगे साहेबांनी आश्वासन दिलेलं आहे की ते नक्कीच लवकरात लवकर विधीचा अभिप्राय घेतील, जी की क्लिअर कट गुन्हा दिसतोय त्याच्यावरती, आणि काय असेल संबंधित. दादा सदर ट्रस्ट कडनं तुम्ही एक म्हणजे धर्मादाय कार्यालयामध्ये तुम्ही तक्रार केली होती, तर त्याच्यावर काही कारवाई करण्यात आली की नाही? सदर ट्रस्ट मध्ये मी जी तक्रार केली होती तर त्या तक्रारी संदर्भात धर्मादाय आयुक्त यांनी निरीक्षकांना चौकशी करण्याचे आदेश दिले होते. त्या अनुषंगाने त्या निरीक्षकांनी, घेसगे साहेब आहेत, त्यांनी 20 नोव्हेंबर 2025 रोजी सदर ट्रस्टींना एक नोटीस काढली होती. त्या नोटीसनुसार त्यांना 5 डिसेंबर रोजी
सदर ठिकाणी धर्मादाय आयुक्त कार्यालयात हजर राहून संबंधित सगळी हिशोबपत्रके वगैरे खतावण्या वगैरे सगळ्या गोष्टी जे काय त्यांनी जवळजवळ आज 1990 पासूनचा हिशोब नाहीये, पण सदर ट्रस्टी जर 2004 पासून आले असतील तर ते 2004 पासून ते आजपर्यंत त्यांनी जेव्हापासून ट्रस्टी आहेत तेव्हापर्यंतचा हिशोब तिथं देणं अपेक्षित होतं. आणि त्या संदर्भात त्यांच्यापैकी काही ट्रस्टी तिथं गेले आणि त्यांना विनंती केली की बाबा आम्हाला सदर माहिती देण्यासाठी काही अवधी देण्यात यावा. आज 5/12/2025 पासून आजची डेट आहे 25/2/2026. मागच्या 3 महिन्यांपासून सदर ट्रस्टींनी काय डॉक्युमेंट जमा केले असं मी तिथं सध्या जाऊन विचारलं धर्मादाय आयुक्त कार्यालयात. तर तिथील साहेबांनी मला सांगितलं की सदर ट्रस्टींनी 1-2 पेपर काय आणून दिले आणि ते म्हणतात की आम्हाला थोडीशी वेळ द्या, आम्हाला त्या संदर्भात ते डॉक्युमेंट जमा करावे लागतील. मुळात ह्या गोष्टीसाठी घेतलेला त्यांनी हा पॉज सगळं काही सांगून जातो की जर त्यांच्याकडं एवढ्या वर्षापासून ते कार्यतत्पर असतील आणि एवढ्यापासून जर त्यांनी खरंच त्या ट्रस्टचा हिशोब ठेवला असेल तर त्यांनी प्रत्येक गोष्टीचा हिशोब त्यांच्याकडे इन हँड लगेच तयार हवा होता. ते वेळ घेतात याचा अर्थ काहीतरी शिजवलं जाते, काहीतरी बनवलं जाते आणि मग बनवल्यानंतर काय आपल्या इथे जर घोटाळे केले तर घोटाळे लपवण्यासाठी जो टाइम घेतला जातो त्या टायमिंग मध्ये त्यांना वेळ भेटल्यानंतर सगळं काही बनवून भेटतं. आज ते बनवून दिल्यानंतर अर्थातच ते सगळं दिल्यानंतर ते बघण्याचा मला अधिकारी, कारण माझी तक्रार आहे त्या संदर्भात. त्यांनी हिशोब दिल्यानंतर मी तो बघणार आहे, मी माझे पर्सनल ऑडिटर तिथे घेऊन जाणार आहे आणि ह्यांनी काय काय हिशोब दिला आणि काय काय नाही हे सगळं मी बघणार आहे. ह्याच्या संदर्भात सदर ट्रस्टींनी ऍक्च्युली ट्रस्ट बनवली आहे. ती ट्रस्ट बनवण्याचं पण एक इंटरेस्टिंग किस्सा आहे. त्याच्या संदर्भात त्यांच्याच ट्रस्टींच्या माझ्याकडे एक ऑडिओ क्लिप आहे. त्या ऑडिओ क्लिपमध्ये ट्रस्ट कशी बनली, कोण कोण सामील होतं, कोणत्या पद्धतीने झालं याच्या संदर्भात असं आहे की पूर्वी कोंडवा गावठाणातनं अवजड वाहतूक जात होती. त्या अवजड वाहतुकीमध्ये एक ऍक्सिडेंट झाला होता. एका निरपराध लहान मुलाचा आणि त्याच्या आईचा जीव गेला होता. त्यानंतर ह्या ट्रस्टींचे जे आहेत म्होरके त्यांनी असं एक निवेदन तयार केलं की गावातनं अवजड वाहतूक जाऊन देऊ नये. त्याच्या संदर्भात सगळ्यांच्या सह्या घेतल्या गावकऱ्यांच्या. निवेदन वरती होतं ह्याच्या संदर्भातलं अवजड वाहतुकी आणि नंतर ते वरचं एक पान काढून टाकलं आणि त्याच्यावरती ट्रस्टला एवढ्या सगळ्या गावकऱ्यांची संमती असं पान लावून ते पान तिथं धर्मादाय आयुक्त कार्यालयात जमा केलेलं आहे. मुळात हे ट्रस्टी कधी झाले, काय झाले ह्याची कुठल्या गावकऱ्यांना तेव्हा खबरच नव्हती. ट्रस्ट बनल्यानंतर सगळ्यांना कळलं की अरे वा हे ट्रस्ट झालेली आहे आपल्या गावाची म्हणून. मग ही अशा भरपूर त्या गोष्टी आहेत की ट्रस्टच्या संदर्भात, आणि ट्रस्ट मुळात बनवलीच त्यांनी होती की हिशोब करण्यासाठी किंवा हे करण्यासाठी नाही. तर एवढ्या वर्ष हिशोबच देता येत नसेल. तुम्ही धर्मादाय आयुक्तांकडे एक अर्ज दिला होता, त्याच्यात तुम्ही काय काय कारवाईची मागणी केली आहे? मी मॅडम सध्या ट्रस्टचे जे सध्याचे ट्रस्टी आहे ते ट्रस्टवरती आल्यापासून आणि त्यांना ट्रस्ट हँडओव्हर होण्याच्या आधीची जी ट्रस्ट आहे त्यांचा हिशोब तिथं जमा आहे का, त्यांनी त्यांची हिशोब पत्रके, त्यांची स्थावर आणि जंगम मालमत्ता, त्यांना मिळालेली प्रॉपर्टी कुठली कुठली कोणत्या कोणत्या मार्गाने कोणी दिलेली याची माहिती मागितली असून माझ्या माहितीप्रमाणे ट्रस्टला जे ट्रस्टच्या बाहेर पाथरी व्यावसायिक बसतात यांच्याकडनं जर प्रत्येकी 100 असं जर अंदाज धरला आणि जर तिथे आपण अंदाजे 10 पाथरी व्यावसायिक जरी धरले तर दिवसाला 1000 रुपये आणि महिन्याला 30,000 रुपये असं इन्कम असायला पाहिजे ना, असा अंदाजे माझा एक अंदाज आहे. परंतु मला असं जेवढं माहिती की त्यातले काही ट्रस्टी तिथून भाजीपाला वगैरे घरचा पण घेऊन जातात, मला वाटते फुकट घेऊन जातात का काय ते त्यांचं माहिती नाहीये. मग त्याच्यामुळं तो पण इन्कम जरा कमीच असू शकतो, तो त्यांनी दाखवलेला नसेल. मंदिराचा एक हॉल आहे, त्याचं कोण भाडं घेतं, काय घेतं, त्याच्याशी संबंधित कोण आहे त्याची पण माहिती कुठंच उपलब्ध नाहीये. मंदिराची दक्षिणा पेटी जी आहे ती कोण उघडतं, कधी उघडतं. माझं असं म्हणणं आहे की जर ग्रामस्थांचं मंदिर आहे आणि तिथं नाथसाहेबांचे एवढे भक्त आहेत तर त्याच्याशी संबंधित ते मंदिराची पेटी, दक्षिणा पेटी वगैरे ही ऑन कॅमेरा उघडली जावी. त्याच्याशी रिलेटेड काय आहे, कोण घेतंय, कसं घेतंय याचं सगळं असावं, हे माझं म्हणणं आहे. आणि हे लोक फक्त जत्रा आल्यावरती दर जत्रेचं जर मागच्या कित्येक वर्षांचा अहवाल बघितलं तर त्या अहवालामध्ये फक्त आणि फक्त एकच एक कॉपी पेस्ट सारखं हे केलेलं असतं. मग ह्या सगळ्यांचा हिशोब जर उघडायला गेलं तर ट्रस्टचं एक होर्डिंग पण आहे, मला वाटतं हे शाळेपाशी देव्याच्या मंदिरापर्यंत हे ह्यांच्याशीच रिलेटेड मित्रांकडे कित्येक वर्ष आलं ते होर्डिंग आहे. मग ते होर्डिंगचं भाडं नाममात्र आहे, म्हणजे भले मार्केट रेट वाढू देत नाही, त्या व्यक्तीला ते ठेवायचं आणि
त्याच आहे. मग त्याच्यामध्ये काहीतरी काळवेरा असल्याची शक्यता नाकारता येत नाही. आणि परत ट्रस्टच्या खात्यांमधनं मी तिथं धर्मादाय आयुक्त यांना अर्ज केला होता की ट्रस्टच्या खात्यांमधले ट्रान्झॅक्शन पण तपासा. बरोबर. माझ्या अंदाजाने जर ट्रस्टच्या खात्यातल्या ट्रान्झॅक्शन इकडं तिकडं कुणाच्या तरी वैयक्तिक ट्रस्टींच्या अकाउंटवरती झाले असतील काही पैसे ट्रान्सफर किंवा काय, तर त्याचा पण हिशोब घेतला जावा एवढ्या वर्षामध्ये. आणि जर चुकून त्यांनी, मला ऐकण्यात आलं होतं की अकाउंट बंद करून दुसरं अकाउंट खोललंय, जुन्या अकाउंटमध्ये काय होतं असं किंवा काय, तर ते खरं खोटं काय असेल ते तिथं त्यांनी ते हिशोब द्यावा. अकाउंट बंद नसेल तर चांगलंच आहे, योग्यच आहे, पण त्या अकाउंटचं पण हिशोब पूर्ण ऑडिट वगैरे करताना त्यांनी ट्रान्झॅक्शनचा द्यावा. जर कुणाच्या वैयक्तिक खात्यावरती गेला असेल तर नक्कीच त्याची चौकशी करण्यात यावी, असं माझं म्हणणं आहे. त्या ट्रस्ट दादा, आता म्हणजे कोंडव्या गावची खूप मोठ्या प्रमाणात जत्रा होते. त्या ट्रस्टच्या देव म्हणजे आहेत त्यांची खूप मोठ्या प्रमाणात जत्रा होते. आता जत्रा जवळच आली, उत्सव तुम्ही साजरा करता, तर तुमची अशी तोपर्यंत तुम्ही कारवाई होईल आणि नक्की काय उघडीस येईल? नाही मॅडम, ते आता हे कारवाईचा विषय असा आहे की कारवाईमध्ये हे लोक विलंब करतील तेवढा विलंब होणार आहे. हे लोक हिशोब आता तयार करतात म्हटल्यावरती त्यांना कितीतरी वेळ लागेल. आणि त्याच्याशी संदर्भात त्यांनी हिशोब तयार केल्यानंतर तिथं देईपर्यंत, मग जर ह्यांच्यावरती चौकशी चालू आहे तर हे त्या पदावरती बसण्यालाच कॅपेबल नाहीये. त्यामुळं मी बॉम्बे पब्लिक ट्रस्ट ऍक्ट ह्याच्या कलम 41 नुसार तिथे एक अर्ज केलेला आहे की बाबा जर ह्यांची चौकशी चालू होते, हे ट्रस्ट या पदावरती बसण्याच्या आणि ह्या सदर उत्सवाची पूर्ण धुरा सांभाळण्याच्या कॅपेबल नाहीये, त्यांची ज्यांची चौकशी चालू आहे त्यांच्याकडनं हे सगळं होणार आहे. आज आपल्या मंत्र्यांचं जरी कुठं काय आरोप झाले तर मंत्री त्या पदाचं जर सत्सद्विवेक बुद्धीला राखून आणि राजीनामा देत असतील आणि जर बाजूला होत असतील तर ह्यांना जर सत्सद्विवेक बुद्धी असतील तर त्या पदाचा राजीनामा द्यावा, असं माझं म्हणणं आहे. राजीनामा जरी नाही दिला तरी पण 41 नुसार धर्मादाय आयुक्तांकडून मी तशी ऑर्डर घेण्याचे प्रयत्न करणार आणि नाथसाहेबांचा उत्सव आहे तो एकदम मोठ्या उत्साहाने पार पाडावा आणि त्याच्यामध्ये कुठलंही गालबोट न लागावं. पण जर भ्रष्टाचारी आधी जर होतंय किंवा काय, अशी चौकशी चालू आहे ज्यांच्यावरती, त्यांनी तिथं दादा, मंदिराचे ट्रस्टी असे म्हणत आहे की त्या जागेवर तुमचा ताबा आहे आणि पूर्ण गावात सांगत आहे, तर त्याच्यावर तुमचं काय म्हणणं आहे? मॅडम, जर ट्रस्टींचं म्हणणं ह्याला महत्व नाही, महत्व हे कागदोपत्री येतं. कागदोपत्री असलं तर फक्त मी जर बरळत फिरल की कोण हे माझं जे कॅम्पातलं एखादं दुकान माझं आहे किंवा शिवाजीनगरचं कोर्ट माझं आहे, तर त्याला महत्व नाही ना. महत्व याला आहे की कागदोपत्रांना आहे. कागदोपत्री त्यांचं असं सांगतं की ते म्हणतात आमचा 7/12 आहे, 7/12 15/7 आहे. 15/7 जुना सर्वे नंबर 15/18 होता, त्याच्याशी संदर्भात माझ्याकडे 7/12 आहे. 15/18 होता आणि 15/18 जुन्या फाळणीप्रमाणे जर कुठे येत असेल तर तो तिथं नाल्याजवळ येतो. मग माझं असं म्हणणं आहे की जर 19 हिस्से ह्या सर्वे नंबरचे होते आणि 19चे जर कमी झाले तर कुणाचा हिस्सा कुठं बदलण्याचा हक्क सरकारला नाहीये. सरकार फक्त हिस्से कमी करू शकतो, पण जागा ही तुमची ती तिथेच राहणार. आणि ट्रस्टी काय म्हणतात ह्याच्यापेक्षा फॅक्ट काय ह्याला मी महत्व देतो. उद्या शेवटी सत्य परेशान हो सकता पर पराजित नाही, हे तितकंच योग्य गोष्ट आहे. आणि त्याच्यामध्ये तुकोबारायांनी पण सांगितलंय, ढेकणाशी बाज घर उतार चढ केवढे. त्याच्याप्रमाणे जर ट्रस्टींनी जर तसं म्हणणं असेल तर ते त्यांनी सिद्ध करून दाखवावं. आणि त्यांनी सिद्ध करण्याच्या ऐवजी त्यांनी आधी ट्रस्टची जी मूलभूत बेसिक कर्तव्य ते पूर्ण करावी. ती कर्तव्य पूर्ण करायची नाही आणि गावभर फिरत बसायचं तर त्याला काय अर्थ नाही ना. म्हणजे बोलायचं एक आणि करायचं एक, ह्याला काय महत्व नाहीये. आणि त्या ठिकाणी मी जसं म्हटलं 15/18, तर त्या ठिकाणी बिल्डरनी बांधून मोकळं झालेलं आहे. तर मग बिल्डरच्या घशात ह्यांनीच कोणी ट्रस्टींनी ती जागा घातली आणि आता इकडे फक्त सर्वे नंबर मध्ये हा मोकळा आहे म्हणून ह्याचं फक्त गावकऱ्यांना एक पोर्ट्रे केला जातोय की बाबा नाही असं आहे हे, ह्या हिशोबाने. ट्रस्टी तर असं आहे की ट्रस्टींना कोणी गावातल्यांनी कोणी हिशोब मागितला तर तो हिशोब मागणाऱ्यांना गावाचा दुश्मन म्हणून पोर्ट्रे करण्याचा प्रयत्न केला जातो. इव्हन मी आता काही त्यांना निघलेलं नोटीस वगैरे टाकलं तर त्यांच्यातलं काही लोकांकडनं मला निरोप आले की अरे तू ट्रस्टचं टाकतोय, गावाचं नाव खराब होते किंवा काही. गावाचं नाव खराब होते हे ते लोक पसरवतात, गावाचं नाव नाही ट्रस्टचं नाव खराब होते. तुम्ही जर मुळात जर नीट वागले असते, तुम्ही जर नीट हिशोब दिला असता तिथं, तर तुमच्यावरती आरोप प्रत्यारोप कशाला झाले असते. यांच्या विरोधात जर कोणी आवाज उठवला तर त्याचा गावाचा विरोधक म्हणून इमेज पोर्ट्रे करण्याचा प्रयत्न केला जातो. पण मुळात
ह्यांचा हिशोब नीट दिला पाहिजे ना, असं माझं क्लिअर कट म्हणणं आहे. आणि बाकीच्यांना कोणाला काय सांगायचं, प्रत्येकाने स्वतःची सत्सद्विवेक बुद्धी वापरावी ना. कागदोपत्री जो माणूस बोलतो तो सत्य बोलतो. ह्यांनी आजही, मी जर मागच्या तुम्हाला ज्यावेळेस मुलाखत दिली त्या मुलाखतीमध्ये मी तुम्हाला माझं खरेदी दस्त दाखवलं होतं. ह्यांना जागा कोणी दिली हे दाखवू ना. ट्रस्टची जागा होती, ती कुठं गेली काय गेली हे मी सर्व ग्रामस्थांसमोर मंदिरात सिद्ध करायला तयार आहे. पण ते सिद्ध करण्यासाठी ह्यांच्यामध्ये तेवढी हिंमत नाहीये की एकत्र ग्रामस्थांनी बसावं, ती चर्चा व्हावी, त्या चर्चेतनं काहीतरी निष्पन्न व्हावं. ह्यांचं जर तसं म्हणणं नाही. ह्यांचं कसं आहे की आमच्या पोळ्या कशा भाजल्या जातील बाबा, करत राहायचं, काहीतरी एक मुद्दा उठवायचा, त्या मुद्द्यावरती रान पेटवायचं आणि आपलं नाव चर्चेत ठेवायचं. एवढंच ह्यांचं काम आहे. ह्यांच्यातले काही ट्रस्टी तर एवढे, म्हणजे कोणी काय बोललं की त्याच्या अंगावर धावून जातात. मग जर तुम्हाला उत्तर स्पष्टपणे द्यायचंच नाहीये, तुम्ही स्वतःला सिद्धच करू शकत नाहीये कागदोपत्री, तर या गोष्टी करण्यात काय अर्थ नाही असं मला वाटतं. दादा, नक्कीच तुम्ही पोलीस आयुक्त नितेश कुमार यांची देखील भेट घेतली आणि त्यांनी देखील आदेश दिले कोंढवा. तर आता तुम्हाला कोंढवा पोलीस स्टेशनचे PI आणि धर्मादाय कार्यालयाचे म्हणजे अधिकारी असतील, तर त्यांच्याकडनं तुम्हाला काय अपेक्षा आहे आणि म्हणजे किती लवकर अशी काय काय मागणी आहे तुम्हाला आता? मॅडम, मी माहिती अधिकारात त्यांच्याकडनंच पेपर काढलेले होते. त्यांनीच सांगितलं की आम्ही ह्यांना नोटीस दिली होती. माझी अशी अपेक्षा आहे, गुन्हा घडलाय तर गुन्ह्यावरती त्वरित ऍक्शन व्हावी. मी जर पुरावे, पण तुम्हीच दिलेले पुरावे तुम्हालाच दाखवतोय, तर गुन्ह्यावरती त्वरित ऍक्शन घ्यावी. आता काल कुमार घाडगे साहेब म्हणले, परत त्यांनी काय त्रास दिला का? अहो, जर पहिला खून केलाय आणि पहिल्या खुनावरती जर तुम्ही गुन्हा दाखल नाही केला तर दुसऱ्या खुनाची वाट बघणार आहे का, की परत खून झाल्यावरती मी गुन्हा दाखल करतो? आंदोलन झालं त्याच्या म्हणजे काय डेट होती, किती दिवस झाले त्याच्यामध्ये, अजून त्यांच्यावर गुन्हे दाखल नाही झाले? आज 12 नोव्हेंबरला आंदोलन झालं. 12 नोव्हेंबर नंतर डिसेंबर, जानेवारी, फेब्रुवारी 3 ते 4 महिने जवळजवळ त्याच्यावरती उलटलेले आहेत. म्हणजे CP साहेबांनी आदेश देऊन देखील त्यांच्यावर गुन्हे दाखल झालेले नाही. CP साहेबांनी आदेश दिलेले आहेत आणि त्याच्या संदर्भात ते म्हटले आम्ही अभिप्राय घेऊन मग नंतर हे करू, गुन्हे दाखल करू. मग आता तुम्हाला धर्मादाय कार्यालयाकडनं त्यांच्याकडनं लवकरात लवकर व्हावे हीच अपेक्षा आहे? हो, मला नक्कीच तेवढीच अपेक्षा आहे की जे काय कायदेशीर आहे ते गोष्टी कायद्याप्रमाणे लवकरात लवकर व्हाव्या, त्याच्यावरती दिरंगाई. आणि मेन मुळात कोंढवा पोलीस स्टेशनला जागेशी संदर्भात मागच्या 5-6 महिन्यातला एक खराब इतिहास आहे. मागचे जे काही तत्कालीन PI असतील किंवा API असतील यांच्या संदर्भातल्या, आता मी नावं नाही घेऊ इच्छितो त्यांची, पण त्यांच्यावरती त्यांच्या बदल्या झाल्या, काय झाले, हे कुमार घाडगे साहेब कधी आले, कसे आले, याच्याशी संदर्भात जागेचा वाद असल्यावरती माझं असं म्हणणं आहे की कुठल्याही पोलिसांनी जर सिव्हिल मॅटर आहे तर त्याच्या संदर्भात फक्त कायदा आणि सुव्यवस्था या गोष्टीवरती लक्ष द्यावं. आणि कायदा आणि सुव्यवस्थेच्या नावाखाली एकाला त्रास द्यायचा आणि एकाला गोंजरायचं असं नको करायला. त्यांनी मला इथं पण ह्या संदर्भात असं सांगितलं की कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न आला म्हणून आम्ही इथं आलो, पण कायदा आणि सुव्यवस्था बिघडवणारे ते ट्रस्टी होते, ते रस्त्यात बसले होते. मी इथं हात जोडून विनंती करतोय, मॅडम मला काय असेल त्यांचं तुमचं हे द्या, अर्ज नोटीस द्या. आणि ते लोक म्हणतात नाही नाही, कायदा आणि सुव्यवस्था. कायदा आणि सुव्यवस्था राखणं म्हणजे काय, की जे कायद्याच्या विरोधात करतात, कायदा तुडवतात, पायदळी तुडवतात, त्यांना तुम्ही शासन करणं किंवा त्यांच्यावरती गुन्हे दाखल करणं हे तुमचं कर्तव्य आहे. तुम्ही उलट मलाच म्हणताय की कायदा आणि सुव्यवस्थेच्या नावाखाली माझ्यावरतीच अत्याचार करताय. ह्या संदर्भात CP साहेबांनी स्पष्ट आदेश खाली दिलेले आहेत आणि त्याच्या संदर्भात तात्काळ कारवाई करावी असं माझं म्हणणं आहे. मुळात वरिष्ठ अधिकारी हे जे कार्य तत्परता खरंच दाखवतात, पण हे खालचे जे म्हणजे पोलीस स्टेशनचे असतील अधिकारी, PSI, हवालदार किंवा हे स्वतः CP असल्यागत मला वाटतं त्यांच्याशी बोलताना. आणि CP साहेब इतके नम्रपणे आणि इतकं नागरिकांचं ऐकून घेतात सगळ्या गोष्टी, त्याच्याबद्दल मी माझा त्यांना हॅट्स ऑफ.